बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दिंडोरी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी पुढाकार घेऊन स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन काल दिंडोरी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मथुरे साहेब यांची भेट घेऊन शहरात असलेल्या अनधिकृत व्यवसायांविरोधात तसेच सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी संदर्भात चर्चा केली आहे। त्यावेळी त्यांनी सर्वांना आश्वासित केले होते की तुम्हाला लवकरच बदल दिसेल आणि त्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशनचे कर्मचारी, महिला पोलिसांनी बस स्टँड, दिंडोरी शाळा, कॉलेज तसेच गर्दीच्या व वर्गणीच्या ठिकाणी महिला व युवतींना त्रास देणाऱ्या युवकांविरोधात आज मोहीम उघडून सर्व ठिकाणी राऊंड सुरू केले। त्याबद्दल विविध स्तरांमधून नवीन पोलीस निरीक्षकांचे अभिनंदन होत आहे। सुरू असलेली कारवाई किती दिवस सुरू राहणार असा प्रश्न असला तरी पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे तात्पुरता का होईना शहरवासीय व ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळालाय। ग्रामीण भागातून शिक्षणासाठी व क्लासेससाठी तसेच नोकरीसाठी येणाऱ्या महिलांना, युवतींना स्थानिक काही विचित्र व्यसनाधीन मुले त्रास देत असल्याची बाब समोर आली। तसेच काही गोष्टींमध्ये स्थानिक ठिकाणी असलेल्या लॉजची ही भूमिका समस्यास्पद आल्याने स्थानिकांनी पोलीस स्टेशन गाठले होते। त्यातच पोलिसांनी मागील 3 वर्षात कधीही कारवाई केली नाही व लॉज मालक पोलिसांना मानधन देण्यात येत असल्याचे सांगितलेले न्याय मागायचा तरी कोणाकडे हा प्रश्न तयार झाला होता। त्यामुळे आज सुरू झालेल्या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। ही सर्व कायदा सुव्यवस्था खराब होण्यामागे व या चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या त्या अधिकाऱ्याची काय झाले अशी चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरू आहे। तसेच याच अधिकाऱ्याच्या वरदहस्ताने सुरू असलेल्या MIDCतील चोरी प्रकरण असो व पान मसाला कारवाई असो, हे तपास पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी आपली नाशिक येथील टीमकडे का वर्ग केले याचे उत्तर पोलिसांकडे नक्कीच आहे। मग कोणाच्या आशीर्वादाने त्या अधिकाऱ्याला पोलीस ठाणे दिंडोरी येथे कायम ठेवले आहे हा प्रश्न तयार होत आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, दिंडोरी।